चित्रकारांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी कलाजीवन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ऑल इंडिया चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं। कलाजीवन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा ह्या आयोजित केल्या जात असतात। विद्यार्थ्यांना चित्रकलेविषयी मार्गदर्शन व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते। संपूर्ण भारतामध्ये कोरोना या रोगाने महामारी आणली आहे। सर्व विद्यार्थी हे घरातच लॉकडाऊन असताना त्यांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने संपूर्ण भारतभर या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं। या चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। या स्पर्धेमध्ये 3 विभाग ठेवण्यात आले होते। त्यामध्ये वर्ग 1 ते 5 हा पहिला विभाग, वर्ग 6 ते 10 दुसरा विभाग आणि 18 वर्षावरील सर्व स्पर्धकांकरिता तिसरा विभाग हा ठेवण्यात आला होता। तिन्ही विभागांकरिता एकूण 60 बक्षिसे ठेवण्यात आली होती। त्यापैकी 9 बक्षिसे रोख स्वरूपात वितरित करण्यात आली। यामध्ये दिल्ली, पंजाब, राजस्थान, गुजरात यासह विविध राज्यातून चित्रकार सहभागी झाले होते। जॉयंट्स ग्रुपचे माजी अध्यक्ष नितीन खेरडे, मार्गदर्शक डॉक्टर मनोहर आंडे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चित्रकार युवराज ठाकरे, संचालिका भाग्यश्री वानखडे, उपाध्यक्ष डॉक्टर रवींद्र बडघरे, सचिव पराग भुंडे, डॉक्टर आनंद झांबडे, कोषाध्यक्ष आनंद ठाकरे, प्रणाली ढोक, डॉक्टर चरण सोनारे, ॲडव्होकेट आशिष वानखडे आदींनी या स्पर्धेमध्ये यश प्राप्त केलेल्या व सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केलेले आहे। भारतभरातल्या वेगवेगळ्या राज्यामधून आलेल्या या संपूर्ण चित्रांमध्ये मुक्ता वाघ, विजया बाबरे, मनीषा गौरखेडे, वैष्णवी जुंबळे, राही लोटे यांना या इंटरनॅशनल अवॉर्ड विनरने घोषित करण्यात आलेले आहे। विजयी स्पर्धकांचे प्राध्यापक सारंग नागठाणे यांनी अभिनंदन केलेले आहे। यामध्ये अनेक स्पर्धक हे सारंग नागठाणे यांच्याकडे कलेचे शिक्षण घेत असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।